सॉलिड स्टेट हा चॅप्टर आपण सुरुवात केलेला आहे. हा तिसरा भाग आहे. पहिले 2 भाग सर्वजण बघा. ज्ञानदीप सायन्स क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ नंबर 3 आहे. या मागचे 2 व्हिडिओ ज्यांनी बघितले नाही त्यांनी कृपा करून मागचे 2 व्हिडिओ बघा. मगच या व्हिडिओमध्ये मी काही डिस्कशन करणार आहे ते तुम्हाला समजेल. आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि हा त्या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. सॉलिड स्टेट्स. मागच्या लेक्चरला आपण पॉलिमॉर्फिझम आणि आयसोमॉर्फिझम म्हणजे काय हे बघितलं. आज आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे जे काही 4 प्रकार आहेत, क्रिस्टलाइन सॉलिडचे जे 4 प्रकार त्याचा अभ्यास करणार आहे. टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्सचे 4 प्रकार आहेत. डिपेंडिंग अपॉन इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डिपेंडिंग अपॉन इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स नावावरून तुम्हाला समजेल ह्याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे आयोन आहेत. आयोनिक सॉलिड्स. त्यानंतर आहे कोव्हॅलंट सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड नाही, कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिड्स. त्यानंतर आहे मॉलिक्युलर सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड्स. आणि आहेत मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड्स. तर बघा हे 4 प्रकार आहेत क्रिस्टलाइन सॉलिडचे. आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. आयोनिक सॉलिड्समध्ये तुम्हाला माहिती आहे आयन्स हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स त्या सॉलिडचे असतील. आयन्स आर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक सॉलिड. इट मे बी अ कॅटायन or anion. Size of anion and cation may differ. In covalent solid, the monoatoms, covalently bonded monoatoms are their constituent particle. बघा covalently bonded monoatoms are constituent particle of covalent solid. In case of molecular solid, the constituent particle may be a monoatomic or polyatomic. Constituent particle मे बी अ मोनोअटॉमिक और पॉलीअटॉमिक. आता मी हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे सारखं म्हणतो. याचा अर्थ काय, तर हे सॉलिड्स ज्या पार्टिकल्सनी बनलेले आहेत ते पार्टिकल्स म्हणजेच मोनोटॉमिक डायटॉमिक. आता मेटॅलिक सॉलिड्स. द मेटॅलिक सॉलिड्स आर मेटॅलिक आयन्स इमर्स्ड इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्हाला माहिती आहे सगळे मेटल्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्यामुळे ते सी ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये इमर्स्ड आहेत. मेटॅलिक आयन्स हे पॉझिटिव्हली चार्जड आहेत. आयन्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. जे 2 आयन्समध्ये जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आयोनिक बॉन्डची डेफिनेशन सुद्धा तीच आहे. त्यानंतर कोव्हॅलंट सॉलिड्समध्ये जे काही बॉन्ड असतो तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ज्यावेळी होतं त्यावेळी कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलमधलं फोर्स जे आहे ते वीक हायड्रोजन बॉन्डचं फोर्स असू शकतं किंवा लँडॉन फोर्स असू शकतं. लँडॉन फोर्स हा सुद्धा वीकच फोर्स आहे. त्यानंतर वीक डायपोल फोर्स असू शकतो. वीक डायपोल फोर्स किंवा डायपोल फोर्स हा वीक असतो यामध्ये.
मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेटॅलिक बॉन्ड्स तयार होतो. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, जे पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटल आहेत हे इलेक्ट्रॉन सी ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये ज्यावेळी इमर्स होतात त्यावेळी तयार झालेला जो बॉन्ड आहे त्याला आपण मेटॅलिक बॉन्डच म्हणतो. हे झालं बॉन्डमध्ये डिफरन्शिएशन. त्यानंतर त्याच्या हार्डनेसमध्ये काय डिफरन्स आहेत का या मेटल्स या सॉलिड्सच्या बघूया. जनरली आयोनिक सॉलिड्स हे हार्ड अँड ब्रिटल आहेत. सोडियम क्लोराईड आहे बघा, हार्ड आहे तो. आणि कोव्हॅलेंट सॉलिड्स आर व्हेरी हार्ड. कोव्हॅलेंट सॉलिडचं एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे, सर्व ज्ञात असणारं डायमंड. डायमंड इज व्हेरी हार्ड सबस्टन्स. मोलिक्युलर सॉलिड्स ह्या सॉफ्ट्स आहेत. सॉफ्ट काय आहेत, कारण त्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हे लँड ऑन वीक फोर्स आहे. मेटॅलिक सॉलिड्स हे व्हेरिएबल आहेत, व्हेरी हार्ड पण आहेत आणि व्हेरी सॉफ्ट पण आहेत. बघा सोडियम मेटल आहे, सोडियम मेटल हा खूप सॉफ्ट मेटल आहे आणि आयर्न किंवा कॉपर हे हार्ड मेटल आहेत. त्यानंतर ह्याचे मेल्टिंग पॉईंट्स बघूया. हाय मेल्टिंग पॉईंट इज ऑब्झर्वड इन आयोनिक सॉलिड. इट मे व्हराय फ्रॉम 600 to 3000 डिग्री सेल्सिअस. हाय मेल्टिंग पॉईंट आहे कारण आयोनिक बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कोव्हॅलेंट सॉलिड्स, कोव्हॅलेंट बॉन्डेड सॉलिड्स याचा सुद्धा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो हाय असतो. 12,000 to 4,000 डिग्री सेल्सिअसमध्ये याचा मेल्टिंग पॉईंट या दरम्यान कुठलेही या सॉलिड्स असतो. मॉलिक्युलर सॉलिड्स त्याचा मेल्टिंग पॉईंट्स हा जनरली लो असतो, -272 डिग्री to 400 डिग्री सेल्सिअस. आणि मेटॅलिक सॉलिड्सचा जी काही रेंज आहे ती खूप लो टू हाय यामध्ये कुठलाही असू शकतो. -49 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस यामध्ये कुठलाही मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेल्टिंग पॉईंट असू शकतो. आयोनिक सॉलिड्स आर पुअर कंडक्टर ऑफ heat and electricity in solid state, but in a dissolved state or in molten state they are a good conductor. मी परत म्हणतो, ionic solids are poor in conductor. Covalent solids are poor conductor of heat and electricity, but graphite is an exception for that. Graphite can conduct electricity and diamond can conduct heat. Molecular solids are poor conductor of electricity, poor conductor of electricity and heat. त्यानंतर metallic solids they are good conductor of heat and electricity. हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, मेटल्स फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे ते गुड कंडक्टर्स आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड, कॅल्शियम फ्लोराईड. याचे एक्झाम्पल आहेत डायमंड, सिलिका आर द एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलेंट. त्यानंतर आहे मोलिक्युलर सॉलिड आईस, बेन्झोइक ॲसिड आर एक्झाम्पल ऑफ मोलिक्युलर सॉलिड्स. त्यानंतर मेटॅलिक सॉलिड्स, ऑल मेटल्स, सोडियम, magnesium, copper are the examples of किंवा are the example of metallic solids. बघा ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरायझेशन केले मेटॅलिक सॉलिड्सचं ऑन द बेसिस ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ऑन द बेसिस ऑफ हार्डनेस, मेल्टिंग पॉईंट.